कधी कधी आयुष्य इतकं शांत होतं ना की त्या शांततेतच खूप वेदना दडलेल्या असतात. सगळ्यांना वाटतं मी खुश आहे, स्ट्रॉंग आहे, सेटल्ड आहे, पण खरं सांगायचं तर काही दिवस असे गेलेत की जिथे मला स्वतःलाच समजावं लागलं की सगळं काही ठीक होईल. सध्या ती स्टोरी सांगायची वेळ नाही, वेळ आल्यानंतर ती स्टोरी पण तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल. घर सांभाळलं, नाती जपली, सगळ्यांना वेळ दिला, पण स्वतःसाठी जेव्हा वेळ मागितला तेव्हा स्वतःलाच गिल्ट वाटायला लागलं की मी ही काय करत आहे. कधी कोणासमोर रडले तर लोकांना विश्वासच बसत नाही की स्ट्रॉंग लोकंसुद्धा रडतात. जबाबदाऱ्या इतक्या वाढल्या की स्वतःसाठी वेळच उरला नाही. काही दिवस खूप कठीण गेले. कोणी समजून घेतलं नाही, कोणी विचारलंसुद्धा नाही की तू ठीक आहेस ना. रात्री शांतपणे रडले, सकाळी पुन्हा हसून सगळ्यांसमोर उभे राहिले, कारण स्ट्रॉंग दाखवण्याची सवय झाली होती. पण त्या संघर्षाने एक गोष्ट मात्र शिकवली, तुटलं तरी चालतं पण हार मानायची नाही. आज अजूनही स्ट्रगल आहे, पण आता स्वतःवर विश्वास आहे, कारण मला माहीत आहे की मी खूप काही सहन केलेलं आहे. म्हणून आता काहीच अशक्य नाही. आणि शेवटी आपण जिथे तुटतो ना तिथेच आपली खरी ताकद जन्माला येते. ही गोष्ट एक आयुष्याने शिकवली की तुम्ही कितीही तुटलात ना तरी आत कुठेतरी ताकद असतेच. आज मी परफेक्ट नाही, पण स्वतःला एक्सेप्ट करायला शिकले. थोडं हसते, थोडं रडते, पण आता स्वतःला हरवू देत नाही, कारण शेवटी आपण स्वतःला जपलं नाही ना तर कोणालाही आपली किंमत कळत नाही. म्हणून आता थोडंसं स्वतःसाठी जगते, स्वतःवर प्रेम करायला शिकले, कारण शेवटी आपण तुटलो तरी पुन्हा उभं राहणं हीच खरी स्ट्रेंथ आहे. असो, स्ट्रगल तर खूप मोठा आहे, पण सगळं काही शेअर करणं पॉसिबल होत नाही. खूपदा वाटते तुमच्यासोबत सगळं काही शेअर करावं, पण ती वेळ आलेली नाही आहे. मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेल सगळं काही, पण ती वेळ येऊ द्या, म्हणजे मी थोडी स्ट्रॉंग आणखी बनवू द्या, म्हणजे मला ते सगळं शेअर करायला तुमच्यासमोर रडू येणार नाही आणि सगळं काही इझिली तुमच्यासोबत शेअर करू शकेल. रोजचा दिवस तर असाच जबाबदाऱ्यांमध्ये निघून जातो. आज पण तेच केलं. बाहेर गेली, स्क्रीन गार्ड वगैरे चेंज केले सगळ्या मोबाईलचे, त्यानंतर भाज्या वगैरे घेतल्या, घरी आली आणि आता त्या सगळ्या ठेवून देते. आणि चला मग आता इथेच या मिनी ब्लॉगला थांबवते. होप तुम्हाला हा मिनी ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. आणि हो, ड्रेसची लिंक पाहिजे असेल तर लिंक कॉमेंट करा. तुमच्या DM मध्ये तुम्हाला याची लिंक मिळून देणार. चला मग बाय बाय, टेक केअर आणि लव्ह यू ऑल. बाय गाईज.